पंचगंगा प्रदूषणाविरोधात आरपारची लढाई 1 मे पासून आमरण उपोषणाचा इशारा 27 एप्रिलच्या सुनावणीत निर्णय न झाल्यास पाणी पुरवठा रोखणार आंदोलन अंकुशचा आक्रमक पवित्रा। पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणानं रौद्र रूप धारण केलं असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आता आंदोलन अंकुशनं आक्रमक पवित्रा घेतलाय। इचलकरंजी प्रांत कार्यालयात 27 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत ठोस निर्णय न झाल्यास 1 मे पासून प्रशासकीय कार्यालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय। तसेच मजरेवाडी तालुका शिरोळे येथील कृष्णा पाणी योजनेचा उपसा रोखून पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। पत्रकार परिषदेत बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी आजवर अनेकदा मोर्चे, आंदोलन आणि निवेदन देण्यात आली। इचलकरंजी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा पाळत नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला। प्रदूषणानं केवळ पिण्याचं पाणीच नव्हे तर शेती, जनावरे, मासेमारी आणि एकूणच पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचं त्यांनी नमूद केले। यावेळी विश्वास बालीघाटे यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडण्याचं आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं बालीघाटे यांनी स्पष्ट केले। या लढ्यात नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आले। या पत्रकार परिषदेला राकेश जगदाळे, राजू अवळे, सुनील कुरुंदवाडे, दीपक पाटील, प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, अभय पाटुकले, बंडू बरगाले, अयूब पट्टेकरी, एकनाथ माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।